अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेश या आपल्या आध्यात्मिक चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझे कष्ट हरण करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुझ्या आयुष्यातील दुःख हरण करणारे आशीर्वाद देखील तुझ्या मार्गात येताना तू अनुभव करशील. ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात सुधारित आनंद येत आहे. जे काही चुकीचे ठरले आहे, जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात नकोसे वाटत आहे, ते काढून टाकणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. देवाची इच्छा आहे की पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश मनपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकावा. तुमच्या मनातील जिज्ञासा पूर्ण करणारे आणि तुम्हाला हवे असलेले काहीतरी तुमच्या मार्गात या 24 तासात येत आहे. या 24 तासासाठी स्वतःला तयार करा. तुम्ही जेव्हा पूर्ण शक्तीने, पूर्ण भक्तीने देवाला हाका मारता तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार घडवतात. आताही तसेच काही घडणार आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि तुमच्या कमकुवतपणाला नष्ट करण्यात येत आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा दूरवर देव तुमच्यासाठी काहीतरी नियोजन करत आहे, जे तुमचे सुख, आनंद वाढवणारे आहे आणि तुमचा पराभव नष्ट करणारे आहे. तुम्ही आजपर्यंत काही गोष्टींमध्ये पराभव स्वीकार केला आहे, पण आता इथून पुढे तुम्ही त्या विजयासाठी तयार केल्या जात आहात. तुमचा आनंद अधिक वाढवल्या जाणार आहे. तुमच्या वेदना दुःख हरण केल्या जाणार आहेत. मी आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून आनंदाचा वर्षाव करत आहे. तुम्ही ज्या आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छिता तो आनंद तुम्हाला दिला जात आहे. तुमच्या वेदना, दुःख हरण करणारा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमची ऊर्जा वाढवून तुमच्यासाठी देव कार्य करत आहे. आज जरी तुम्ही ते पाहत नसला तरी ते घडत आहे. देव म्हणतात, बाळा, तुझा जर माझ्यावर विश्वास आहे तर तुझी अडकलेली कार्य देखील आता मार्गी लावल्या जात आहे. तुम्ही जेव्हा देवाकडे येऊन ती आनंदासाठी प्रार्थना करता तेव्हा देव दूरवर तुमच्यासाठी कार्य करत आहे, हे विसरू नका. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जात आहे. तुमच्या चिंता देवाला सोपवा आणि आनंद तुम्ही प्राप्त करा, कारण देव तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करत आहेत. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे, त्यांच्या मनावरील ताण, तणाव आणि संघर्ष कमी होईल आणि त्यांच्या आयुष्यात खूप काही आनंद भरल्या जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, चिडून बोलू नकोस. कुणावर रागावू तर मुळीच नकोस. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप. कारण तू जेव्हा जप करशील तेव्हा तुझी शक्ती वाढवल्या जाईल. तुझ्या अंतःकरणात देव प्रवेश करेल आणि तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा
दूर जाऊ लागेल. कधीही कुणावर रागावू नका. कुणाशी चिडून बोलू नका. तुमच्यात जे काही साध्य करायचे आहे ते शांततेने करा. शांतता प्राप्त करण्यासाठी देवाचे ध्यान तुम्हाला उपयोगाला येईल. जर तुम्ही चिडून काही बोलत असाल, तेच जर तुम्ही शांततेने बोलाल तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. कधीही कुणाचा राग करू नका. आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाचे ध्यान करा. चिंतन करत असताना तुम्हाला काही त्रास होऊ शकतो, पण त्या त्रासातूनही देव तुम्हाला बाहेर काढतील. कारण रागावर नियंत्रण मिळवणे इतके सोपे नसून मला माहीत आहे ते तुमच्यासाठी कधीकधी कठीण असते, पण ते घडवणे अशक्य नाही. जेव्हा तुझा देव सगळं काही शक्य करू शकतो, तर तुझ्यासाठी तुझ्या रागावर नियंत्रण येण्यासाठी तुला आशीर्वादित करू शकतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझे कठीण भोग आजपासून संपले आहेत. या 24 तासाची तुम्ही वाट पाहत होतात, तर आता हे 24 तास तुमच्या नशिबात असे काही घडवणार आहे, ज्यामुळे तुम्ही कित्येक अशा गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाताना पाहणार आहात. स्वामीची कृपा काय आहे याचे अनुभव तुम्ही करणार आहात. तुम्हाला कधीही त्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही, कारण देवाची नितांत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. तुम्ही ज्या विजयाची वाट पाहत आहात त्यासाठी कार्य करत आहात, तर लवकरच देव तुम्हाला एक आनंदाची बातमी आणि तुमचा विजय निश्चित करून देत आहे. आज जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे, त्याचा काही काळातच विजय निश्चित घोषित होईल. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवू इच्छित असाल, तर श्री स्वामी समर्थ जप करा. कारण जप केल्याने तुमच्यातली शक्ती वाढू लागेल. तुम्ही पाहाल की तुम्ही नकोसे असलेले तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे. तुमच्या वेदना हरण होत आहे. शत्रू तुमच्यासोबत तुमच्या पुढे हातही जोडतील, कारण देव ते सर्व काही घडवून आणत आहे. शांत रहा आणि शांततेत देवाला शोधा. देवाला शोधण्याचा प्रयत्न केल्यास स्वामी तुम्हाला नक्की भेट देतील आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्या जवळ येतील. हा संदेश तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. याने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. कुणाच्या हारलेल्या मनाला ते सामर्थ्य मिळेल, ती शक्ती मिळेल. तेव्हा नक्कीच शेअर करा. तुम्ही तुमची चिडचिड, राग, द्वेष आणि खूप काही ताणतणावातून मुक्त होत आहात. याचा विचार करा की तुम्ही अगदी या क्षणाला देवाचे बोल ऐकले आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. श्री स्वामी समर्थ, माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शुभ इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.